चला सर्व संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, लगेचच वेळ जास्त घेऊ नका. 5:15 झाले. तिथून पुढे 2 मिनिटाच्या आधी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यानंतर 15 मिनिटाचं टायमिंग तुम्हाला दिलं जाईल. आज आपण पाहतो सरपंच चषक 2024 गवेश्वर 11 जमजावाडी आयोजित सरपंच चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या भेटीस येत आहे. युवा नेते रणजितजी पाटील साहेब, सौभाग्यवती भाग्यश्रीताई पाटील, सरपंच ग्रामपंचायत मुंद्रुकोळे, प्रथम पारितोषिक रोख रक्कम 33,000 रुपयाचे कॅश प्राइज श्री अनिल आनंदराव शिंदे साहेब, ग्रामपंचायत सदस्य मुंद्रुकोळे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक विशाल शिंदे, उमेश शिंदे साहेब, रोख रक्कम 15,000 रुपयाचे कॅश प्राइज. तृतीय पारितोषिक 9,000 रुपयाचे कॅश प्राइज श्री सुभाष शिंदे, रोहित शिंदे यांच्या माध्यमातून. मालिकावीर सायकल सौजन्य जीवन अविनाश शेडगे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज टावर फॅन श्री राहुल जमजा डीजे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज शूज सौजन्य सन्मान्य अजयजी पवार यांच्या माध्यमातून. मैदान सौजन्य कुमार अनिकेत अधिकित शेडगे यांच्या माध्यमातून. सामनावीर टी शर्ट सौजन्य श्री रामचंद्र कोळेकर साहेब LIC सल्लागार यांच्या माध्यमातून. यूट्यूब सौजन्य सुनीलजी शिंदे, दुर्गेश शिंदे. चषक सौजन्य कुमारी तनिष्का हितेश तुकरुल यांच्याकडून. बॉल सौजन्य कुमारी परी सचिन मोरे यांच्याकडून. टॉस कबाज सौजन्य सुरेजी जमजा, प्रकाशजी जमजा यांच्या माध्यमातून. मंडप सौजन्य अनिलजी आराफळे, अमोल आराफळे. डीजे सौजन्य लक्ष्मणजी मोरे, मनीष मराठे. पाणी सौजन्य अमोलदादा साळुंके. समालोचक सौजन्य अमोलजी शिंदे, अजयजी शिंदे. पंच सौजन्य निलेश शिंदे, अक्षय शिंदे. नाश्ता सौजन्य संतोष यशवंत मराठे. सिक्सर किंग सन्मान चिन्ह सौजन्य राजधानी ट्रेकर्स यांच्या माध्यमातून. चला मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल पडण्या अगोदर दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवणं बंधनकारक असेल याची नोंद घ्या, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. तुम्ही एक सामना नाही, 2 सामना नाही, तर तब्बल 3 सामने खेळलाय, त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेचे नियम माहिती असणं गरजेचं आहे. आपण ज्या टीमचा 12 प्रतिनिधी नसेल त्या टीमला मात्र इथे पॅनलाइज केली झाली याची नोंद घ्या. पहिला बॉल पडल्या अगोदर जर प्लेयर आला नाही तर पेनल्टी असेल याची नोंद घ्या. चला मॅचला सुरुवात करा. विजय पवार आणि आर्यन पवार ही आघाडीची जोडी. रोहन 11 पानेरी सूचनेचं पालन करा, कारण की तुम्हाला माहिती पाहिजे आपला टॉस झाला, बॅटिंग झाली, आपला 12th मॅन. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती बॅटच्या साह्याने मात्र बॉल चाला गोशंकित क्षेत्रामध्ये, जिथे मेल फक्त एक सिंगलच्या साह्याने धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडले. विजय पवार, आर्यन पवार आजच्या दिवसामध्ये दमदार खेळी राहिले. आता मात्र जर पाहिलं तर फायनलच्या मॅच मध्ये कशी कामगिरी, ते मात्र फुलटॉस बॉल, परंतु त्याचा फारसा समाचार घेऊ शकला नाही. मैदानाच्या बाहेर एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवणारे पृथ्वीराज यादव आणि विजय पवार आता मात्र एकमेकांच्या आमने सामने आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, सन्मानासाठी, अस्मितेसाठी दोन्ही खेळाडूंच्या मध्ये ही रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते. पण दोघं जर पाहिले तर एकमेकांचे कट्टर मित्र आहेत, परंतु आता कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून इथे ही मॅच खेळावी लागेल. धावसंख्या 1 ने वाढली जाते, 3 या आकड्यावरती. आर्यन पवार स्ट्रायकर एंडला. यावेळेस पहा पृथ्वीराज यादव गोलंदाजी नाही तर गोलंदाजीचा तोफखाना. बॅटिंग मध्ये पृथ्वीराज, बॉलिंग मध्ये पृथ्वीराज. संपूर्ण या स्पर्धेमध्ये सरपंच चषकामध्ये राज केले पृथ्वीराजने. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल निघून चालला गॅप मधून. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती
बॉल जाईल कार्पेटच्या सहारे. कार्पेटला आग लावणारा स्ट्रोक आर्यन पवारच्या बॅटमधून पॉवरफुल चौकार या डीजे. पाच बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस या बॉलवरती फटका चांगला ओमीच्या हातातून. आज मात्र चुकी झाली. फायनलच्या मॅच मध्ये केलेली चुकी म्हणजे पहिल्या प्राइज पासून 2 पावलं पाठीमागे. काय घडलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. आमचे लक्ष्मण दादा अगदी सकाळपासून गुणलेखनाची चांगली भूमिका. ओमसाई एमटीसीचं लाईव्ह प्रक्षेपण. सुरेश दादा देखील खूप चांगली मेहनत घेत आहेत. सुरेश साळुंके. यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये महेश मिसाळे सर आणि गुरुनाथ पाटील सर. षटक क्रमांक 2 मध्ये गुरुनाथ पाटील सरांच्या भूमिकेमध्ये पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटक क्रमांक 2 प्रवीण आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेस 5 चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. कारण की प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर ताकदवान संघ. आणि या ताकदवान संघाला सामोरे जात असताना पृथ्वीराजने पहिले षटक हाताळलं अप्रतिम. या षटकामध्ये देखील राऊंड द विकेट. यावेळेस विकेट किपर थोडेसे जागेवर हल्ले आणि बॉल मात्र गोशंकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट मात्र इथे रंगलं जातंय. जो विजय पवार आर्यन पवार या सुरुवातीच्या 3 सामन्यामध्ये षटकार चौकारांचे पाऊस पाडणारी फलंदाजी करत होते त्यांना मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघ. यावेळेस आणखीन एक बॉल गोशांकित क्षेत्रात. सिंगल डबल. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफलाईन लोकल त्या पद्धतीनं क्रिकेटमधील लाईफलाईन सिंगल डबल इथे आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. डबल डिजिट मध्ये धावसंख्या. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. पृथ्वीराज बॉलच्या खाली. सेफ हँड आणि कॅच मात्र पकडले. पहिला धक्का. रोहन 11 पानेरीचा पॉवरफुल फलंदाज आर्यन पवार बॅक टू डग आउट या डीजे. सुफियान मैदानाच्या आतमध्ये. आता 4 बॉलचा खेळ संपलाय. 10 रन धावफलकावरती. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. आता स्वतः पृथ्वीराज बॉल पर्यंत पोहोचलाय. कॉल दिलाय आणि कॅच देखील घेतले. बॅक टू बॅक दुसरा अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. स्वतःवरती जबाबदारी घेतली या खेळाडूनं या संपूर्ण मॅचची. आणि सुफियानला देखील मात्र माघारी पाठवलंय. गोल्डन डकची शिकार ठरलाय. दुसरा धक्का. दुसरा हादरा. दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळतोय रोहन 11 पानेरी या संघाचा या डीजे.
आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल 10 रन हॅट्रिक संधी. फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक होणार का? बॉल हवेत क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि हॅट्रिक. फायनलच्या मॅच मध्ये पानेरी संघाला लागोपाठचा हा तिसरा धक्का. विजय लाड माघारी परतला जातोय. अप्रतिम गोलंदाजी फायनलच्या मॅच मध्ये मिस्टर प्रवीण मॅन फ्रॉम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघाकडून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉल वरती 3 विकेट. आता मात्र नवीन फलंदाज विजय यमकर शेवटचं षटक गोलंदाजीसाठी. गोलंदाज गोलंदाजीवरती रोहित आलाय. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विजय पवारला देखील थांबवलंय. अगदी 10 धावांच्या वरती मात्र ब्रेक लावलाय आणि पृथ्वीराज यादवच्या अगेन्स्ट चांगली धावसंख्या उभारणं. अगदी कर्णधारानं सांगितलं होतं 30 ते 40 धावांचं आव्हान उभं करू, परंतु या मॅच मध्ये 10 आकड्याच्या वरती मात्र आतापर्यंत थांबवलंय. आता 5 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. रोहित गोलंदाजी 10 वरती आतापर्यंत. विजय पवारच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. ओमितच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. बुलंदी पॉवरफुल फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा या डीजे. धावा. 10 वरती जी धावसंख्या थांबली होती विजय पवारने तिथून पुढे मात्र या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम केलंय. यावेळेस 5 स्टेप आउट होऊन केलाय. अप्रतिम नजाकत ताकद. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. उत्तुंग षटकार. धावसंख्या 28 या आकड्यावरती. 29 धावांचं लक्ष्य. बॅटिंग करत असताना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघासमोर असेल. 29 धावा.
ज्या पद्धतीने प्रेक्षकांना फायनलची मॅच बघायची होती, जी धावसंख्या अपेक्षित होती ती धावसंख्या मात्र उभारले इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रोहन 11 पानेरी या संघाने 18 चेंडू आता करायचे आहेत 29 धावा. काय मॅच अप्रतिम. 18 बॉल 29 ची गरज. सरपंच चषक 2024 हे दमदार आयोजन. एका बाजूला विजय पवारची पावर तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज यादव रन मशीन, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या टीमच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना खूप चांगल्या धावा, गोलंदाजी करत असताना गोलंदाजी 21 धावांचे खेळी राहिले विजय पवारची. आता 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. 18 बॉल 29 धावा. अठरा बॉल मध्ये आता 29 धावांची गरज. ओमी आणि पृथ्वीराज ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीराज आणि ओमी आघाडीची जोडी 18 बॉल मध्ये 29 ची गरज. पॉवर प्लेचं पहिले षटक. पृथ्वीराज यादव ही रन मशीन रोखण्यासाठी रोहन 11 पानेरी या संघाचं भेदक अस्त्र सुफियानला बाहेर काढलंय. मॅचला होते सुरुवात. 18 चेंडू 29 धावा. मेगा फायनलचं घमासान, मेगा फायनलची रणधुमाळी. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला बॉल. पहिल्या बॉल वरती काय घडलंय? ओ माय गॉड, ज्या विकेट साठी सुफियानला आणलं गेलं अक्षरशः जाळ्यामध्ये अडकवले. पहिल्या बॉल वरती मात्र फलंदाज पृथ्वीराज यादव जड पावलाने माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळते. सुफियानला का पॉवर प्लेचं षटक दिलं याचं उदाहरण मात्र दाखवलंय. काय गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट किपर प्रदीप पवारला देखील दाद द्यावी लागेल, कारण की त्याने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला हातामध्ये ठेवलं. त्याला माहिती होतं ही मॅच, ही कॅच म्हणजे फायनलची मॅच आहे आणि ही कॅच पकडले. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट आले. दबाव कुठेतरी वाढलाय आणि हा दबाव जुगारणारा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. एक धावाले दुसरीचा प्रयत्न. आर्यन पवार त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या. 2 धाब्याने खातं उघडले. जरी पृथ्वी बाद झाला तरी देखील प्रवीणने देखील या स्पर्धेमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली. प्रवीण जवळ देखील ताकद आहे आणि विकेट हॅट्रिक
याच खेळाडूने घेतले. प्रवीणच्या या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली. आता मात्र हाताला ब्रश करून बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघून चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. पृथ्वीराज जरी बाद झाला तरी देखील या मॅच मध्ये प्रवीण नावाचा हुकमाचा एक अजून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 या आकड्यावरती. घायल तो या हर परिंदा है लेकिन फिर से जो उड़ सका वही जिंदा है. इथे मात्र पृथ्वीराज बाद झाल्यानंतर प्रवीणने हिम्मत दाखवले आणि हीच हिम्मत मात्र दाखवत असताना त्याच्या बॅट मधून आलाय चौकार. सहा रन धावफलकावरती लागल्या गेल्या. 23 धावांची अजून देखील गरज. येणारे 16 बॉल. एक सिंगल आले. 4 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 7 धावा 14 बॉल मध्ये अजून देखील 22 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला ओमी. यावेळेस पा ओमीच्या बॅट मधून चांगली धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट फेकिंग करण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या. 2 धावा आल्या. धावसंख्या 9 या आकड्यावरती. यावेळेस पा स्विंगिंग विथ चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा. आता 12 चेंडू आणि करायचे आहेत 20 धावा. बारा बॉल मध्ये आता 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू 20 धावा. ओम आणि प्रवीण यांनी मात्र सामन्याची सूत्र हाती घेतलीत. आता षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती प्रदीप पवार ज्याने पृथ्वीराज यादवचा झेल पकडला. प्रदीप पवार गोलंदाजीसाठी. प्रदीप पवार आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 20. एखादा मोठा स्ट्रोक या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण सामना दोलायमान अवस्थेमध्ये. यावेळेस पा फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. विजय लाड बॉल पर्यंत वेगाने आले. कॅच ड्रॉप झाले आणि 2 क्षेत्ररक्षकामध्ये तारांबळ. 2 धावा आल्या. खराब क्षेत्ररक्षण. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा जेल आणि जिंका सरपंच चषक 2024 चा फायनलचा खेळ. परंतु इथे मात्र जेल ड्रॉप झालाय. प्रवीणच्या बॅट मधून या 2 धावा आल्या. आता 11 बॉल मध्ये 18 ची गरज. 11-18. यावेळेस पास समोरून खेळायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर निर्माण करेल आणि हेच प्रेशर मात्र विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी बॉलिंग करणाऱ्या टीम साठी गरजेचं असेल. यावेळेस पास समोरच्या दिशेत फटका गेला. विजय पवार आहेत बॉलच्या खाली. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या 12 या आकड्यावरती. 17 धावांची गरज. 2 मोठे स्ट्रोक या मॅच मध्ये जिंकून देऊ शकतात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे संघाला. यावेळेस पाच फटका खेचलाय परंतु आर्यन पवार पकडली जाते कॅच. चांगली कॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. सुरेख झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. ओम माघारी परतलाय.
फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा बॉल आता शिल्लक. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या धावा बॅटिंग करत असताना विजय पवारच्या बॅट मधून आल्या फायनलच्या मॅच मध्ये, त्या धावा मात्र महत्वाच्या राहिले. तिथे टीम रोहन 11 पानेरी साठी शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल शिल्लक. शेवटचं षटक सुनील आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल. एकदा सुनील. शेवटचं षटक. संघाची धावसंख्या 12, 6 मध्ये आता 17 ची आवश्यकता. यावेळेस पहा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण संघर्ष करतो. एक धाव आले. ते मात्र पहा क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा आल्या. आता 5 मध्ये 15 ची आवश्यकता. पाच बॉल 15. डॉट बॉल आलाय. 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. यावेळेस पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॅच घेतली जाते. फलंदाजी ते बाद झालाय. आता मात्र जर पाहिलं तर या सामन्यामध्ये पकड निर्माण केले. 3 बॉल मध्ये अजून देखील 15 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार हे समीकरण बनवू शकतं का या मॅच मध्ये. सर्वे संघ. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक. सरपंच चषकावरती कोणता संघ या बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 मध्ये 14 ची आवश्यकता. सामना जवळपास रोहन 11 पानेरी संघाच्या बाजूला झुकलाय. 2 चेंडू आणि 14 ची गरज. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वो माय गॉड, काय गोलंदाजी. अक्षरशः फलंदाजाला बीट केलंय. आता शेवटचा बॉल. सरपंच चषक 2024 चा मानकरी संघ ठरतोय. रोहन 11 पानेरी संघ ठरलाय. सरपंच चषक 2024 चा विजेता संघ. अभिनंदन रोहन 11 पानेरी.